येत्या 2 महिन्यामध्ये विधानसभेचे पडघम वाजणार आहेत आणि त्याच अनुषंगानं प्रत्येक राजकीय नेता आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा वेगवेगळ्या कार्यक्रमाचा अवलंब करताना चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर बघायला मिळतंय। आणि त्याच अनुषंगानं श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथदादा भालके यांनी देखील जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती आणि खरं तर त्यांनी संपूर्ण मंगळवेढचा ग्रामीण भाग पिंजून काढला आहे। त्यांना देखील या जन आशीर्वाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील बघायला मिळाला। त्यांनी मंगळवेढच्या अनेक ग्रामीण भागामध्ये जाऊन स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या कामाची आठवण करून देत त्यांनी जनतेला आशीर्वाद देखील मागितला आहे। या जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान भगीरथदादा भालके अनेक गावांमध्ये मुक्कामी देखील होते आणि त्या दरम्यान त्यांनी तेथील लोकांच्या अडीअडचणी तेथील प्रश्न जाणून देखील घेतले आहेत। त्या दरम्यान भगीरथदादा भालके यांनी विद्यमान आमदार समाधानदादा आवतडे यांच्यावर मात्र निशाणा साधला आहे। समाधान आवतडे यांनी फक्त कागदावरच कामं केली, मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न शिल्लक राहिले आहेत असं भगीरथदादा भालके यांनी अनेक वेळा बोलून दाखवलं। खरं तर भगीरथ भालके यांचा मंगळवेढचा दौरा संपवून ते आज पंढरपुराकडे रवाना झाले होते आणि पंढरपूर आणि मंगळवेढच्या वेशीवरती असणारं सिद्धेवाडी या गावामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं। त्यावेळी पंढरपूर आणि पंढरपूरच्या अनेक ग्रामीण भागातून कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हजेरी लावली होती। जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावरती पुष्पवृष्टी देखील करण्यात आली होती। यावेळी प्रचंड गर्दी भगीरथदादा भालके यांच्या स्वागतावेळी सर्वांनाच बघायला मिळाली आणि आता इथून 3 दिवस पुढे भगीरथदादा भालके पंढरपूरच्या अनेक ग्रामीण भागामध्ये जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे। त्यांनी पंढरपूरच्या अनेक भागामध्ये ते मुक्कामी देखील असणार आहेत। आज त्यांचा मुक्काम खर्डी या गावामध्ये असणार आहे, पण सिद्धेवाडी गावामध्ये त्यांचं मात्र जंगी स्वागत बघायला मिळालं। या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मात्र भगीरथ भालके आणि भालकेंवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण बघायला मिळालं। या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भगीरथ भालकेंना येणाऱ्या विधानसभेसाठी नक्की फायदा होईल असं देखील या मतदारसंघामध्ये बोललं जातंय। येणाऱ्या 3 दिवसामध्ये भगीरथ भालके पंढरपूर मतदारसंघामध्ये त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र माझा न्यूज, पंढरपूर।